शब्दांचा हा खेळ म्हणणारा हा रानकवी यांच्या कवितांचं गारूड हळूहळू मराठी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. त्यांनी गद्यलेखन केलं. रानातल्या कविता, वही, पक्ष्यांचे लक्ष थवे, अजिंठा, पळसखेडची गाणी, प्रार्थना दयाघना, गपसप, तिची कहाणी, गांधारी, या शेताने लळा लाविला, आनंद योगी पुलं, अशी त्यांची अनेक पुस्तकं. त्यांना पद्मश्री, जीवनगौरव, साहित्य अकादमी, जनस्थान, वनश्री, कृषीभूषण, कृषीरत्न असे अनेक पुरस्कार आणि मानसन्मानही लाभले. रानातल्या कविता हा त्यांचा पहिला कविता संग्रह. या कविता संग्रहाविषयी आणि त्यांना मिळालेल्या पुरस्कारांविषयी त्यावेळची जी परिस्थिती होती त्या परिस्थितीविषयी वाचताना किंवा सांगताना खरोखर मन हेलावून जातं, विचारमग्न होतं. नाधो महानोर 10वी पास झाले आणि त्याच वेळी त्यांचं लग्न झालं. पुढं ते जळगावला गेले पुढचं शिक्षण घेण्यासाठी. पण काही घरगुती अडचणी आल्यामुळं त्यांना परत यावं लागलं, गावाकडे परत यावं लागलं. शेतामधली कामं, वाचन, लेखन असं सगळा त्यांचा दिनक्रम बनलेला होता. त्यांचे मित्र चंद्रकांत पाटील त्यांना आपली कवितांची वही नाधोंनी वाचायला दिली. त्यांनी त्यातल्या 8 कविता घेतल्या आणि 8 कविता रानातल्या असं शीर्षक त्याला दिलं आणि त्या कविता प्रकाशित केल्या. 1967 साली पॉप्युलर प्रकाशननं त्यांचा हा कविता संग्रह प्रसिद्ध केला. त्यांची त्या काळामधली परिस्थिती जर बघितली तर अतिशय गरिबीची म्हणता येणार नाही, पण बेताचीच अशी होती. भावंडांची शिक्षणं होती, बहिणींची लग्न करायची चाललेलं होतं, शेतामधली कामं, विहीर खोदणं असं सगळं एकाच वेळेला सुरू होतं. केळीची बाग होती, मोसंबीची बाग त्यांनी उभी केलेली होती, पण विहिरीला पाणी जेवढं पाहिजे तेवढं पाणी नव्हतं. हा शेतकरी माणूस धडपडत होता, अखंड अविरत धडपडत होता. कविता, शेत, घर असं सांभाळता ते अगदी त्यामध्ये बुडून गेलेले असतानाच काय करावं आता पुढं. बागेला तरी पाणी पुरत नव्हतं, विहीर खोल करणं गरजेचं होतं, पैसा मिळत नव्हता, कमी होता. उधार मुसलमान मागावं म्हणून त्यांनी काही जणांना विनंती केली, पण कुणी पैसाही देईना. आणि अशाच वेळी त्यांना त्यांच्या त्या रानातल्या कविता या कविता संग्रहाला केशवसुत जन्मशताब्दीचा काव्यसंग्रहाचा पहिला पुरस्कार त्यांना मिळाला, पहिला मानाचा पुरस्कार मिळाला आणि 1,500 रुपये आणि पहिल्या प्रकाशनाचे 500 रुपये असे मिळून 2,000 रुपये मिळाले. चंद्रकांत पाटील त्यांचे मित्र ते 100-200 रुपये घेऊन ज्या ठिकाणी पुरस्कार सोहळा होता त्या ठिकाणी गेले, पुरस्कार घेतला. नाधोंना आनंद झाला, आता 2,000 मिळाले. आपल्यासारखा माणूस असता तर दुसरं काहीतरी केलं असतं, पण पटकन ते त्या ठिकाणी आले. लगेचच जाऊन त्यांनी पाईप आणले, त्या विहिरीला जिथं पाणी खोल करायचं होतं विहिरीचं ते काम केलं. पाईप आणले, पाईप बसवले. त्यांची केळीची, मोसंबीची बाग ती तुडुंब पाण्याने बहरली. थोड्याच दिवसामध्ये मोसंबीच्या झाडाला छान मोठे मोठे मोसंबी लहडले. असा हा शेतकरी, असा हा कवितेचा आपण त्या काळातले जे मान्यवर कवी होते त्यातला सगळ्यात हिरा, असा लखलखणारा हिरा म्हणजे नाधो महानोर. त्यातल्या काही कविता ज्या रानातल्या कविता संग्रह आहेत त्यातल्या कविता काही गाजल्या. अलीकडं 2020मध्ये हर्षित अभिराज यांनी याच कविता संग्रहातल्या लिंबोणीचं लिंबू या कवितेला संगीतबद्ध केलेलं आहे. तेही गाणं अतिशय लोकप्रिय ठरलं. आपण ऐकूया ते गाणं.